नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण महिन्यात उपवासाचे दिवस असतात। उपवासाचे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि बहुतेक जण श्रावणी उपवासासाठी गोड पदार्थ खातात आणि बहुतेक वेळा श्रावण महिन्यातील उपवासासाठी गोड पदार्थ केले जातात। उपवासाचा नवीन गोड पदार्थ काय करायचा हा सगळ्यांना नेहमीच प्रश्न पडतो। काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असते। तर आज मी तुम्हाला उपवासाची शाही अंगुरी रबडी किंवा तुम्ही याला साबुदाण्याची खीरही म्हणू शकता, ही आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। करायला अगदी सोपी आणि अगदी टेस्टी लागणारी ही उपवासाची अंगुरी रबडी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी कच्चे साबुदाणे घेतलेले आहे। आता हे कच्चे साबुदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे आहे। याची अगदी बारीक मैद्याप्रमाणे पावडर तयार करून घ्यायची आहे। साबुदाणा बारीक वाटून घेतलेला आहे। आता मी इथे मैदा चाळायची अशी बारीक चाळणी घेतलेली आहे। आता त्यामध्ये ही साबुदाण्याची पावडर घालूया आणि चाळून घेऊया। आता ही जाडसर पावडर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून त्याची परत एकदा पावडर करून चाळून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा मी मिक्सरमधून पावडर काढून चाळून घेतलेली आहे। आता ही थोडीशी राहिलेली पावडर तुम्ही दुसऱ्या खिरीमध्ये वगैरे वापरू शकता। तर ही मी बाजूला काढून ठेवणार आहे। आता या पावडरमधली थोडी पावडर आपण बाजूला काढून ठेवूया, कारण आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ चिकट असतं, त्यामुळे हाताला लावण्यासाठी मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता मी इथे साखरेची पावडर करून घेतलेली आहे। तर आता आपण हे साखरेची पावडर यामध्ये 4 चमचे घालूया। 4 चमचे दूध पावडर घालूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालू नका, नाहीतरी खूप पातळ होईल। याचा असा नॉनस्टिकी गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी नॉनस्टिकी असा गोळा तयार करून घेतलेला आहे। पण भाकरीच्या पिठाला मळतो त्याप्रमाणे याचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याला असे बोटाने खड्डे करूया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवूया, कारण हे साबुदाण्याचं पीठ आहे त्यामुळे ते फुगतं। आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिट असंच भिजून देऊया। मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता ते या कढईमध्ये ओतूया। हे दूध मी फुल क्रीम घेतलेलं आहे। आता हे दूध आपण गॅसच्या कमी फ्लेमवर उकळण्यासाठी ठेवूया। 5 मिनिट झालेली आहेत। आता आपण हे साबुदाण्याचे पीठ बघूया, थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं होतं, त्यामुळे आता ते छान भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया। गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून मऊसूत करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर मी यामध्ये थोडंसं परत एकदा पाणी घालते आणि मऊसूत करून घेते। थोडं थोडं पाणी घालून मऊसूत असं पीठ मळून घेतलेलं आहे। बघा हाताला चिकटतं आहे, तर आपण थोडंसं पीठ याच्यावर भुरभुरून घेऊया आणि नॉनस्टिकी करून घेऊया। त्यासाठी मी पीठ बाजूला ठेवलेलं होतं। बघा आता छान नॉनस्टिकी आणि मऊसूत झालेलं आहे। आता थोडंसं पिठाचा हात लावून छोटे छोटे याचे गोळे बनवून घेऊया, अंगुरी रबडीप्रमाणे असे चोळून चोळून छान गोल गोळे करून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने मी बाकीचे सर्व गोळे तयार करून घेते। अंगुरी रबडीसाठी करतो तसे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तोपर्यंत दूध सुद्धा छान उकळलेलं आहे। आता यामध्ये 10-12 केशरच्या काड्या घालूया। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील तर घालू शकता, नाही घातल्या तरी चालेल। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आणखी 5 मिनिटे उकळून घेऊया।
मी इथे मोठे 4 चमचे दूध पावडर घेतलेली आहे. यामध्ये घालूया म्हणजे दूध लवकर घट्ट होईल. तुम्हाला दूध पावडर नसेल घालायची तर तुम्ही दूध आटवून सुद्धा घेऊ शकता. आता याला 2 मिनिटं उकळून घेऊया. दूध 2 मिनिट चांगलं उकळवून घेतलेलं आहे आणि बघू शकता आता थोडंसं घट्टसर झालेलं आहे. आता आपण यामध्ये साबुदाण्याचे पिठाचे गोळे घालून घेऊया. असे तुटक तुटक घालायचे आहेत म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही. आणि आता हे गोळेवर येईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही. ते शिजले की आपोआप वर येतात. फक्त असे दुधामध्ये बुडवून घेऊया. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण असे अलगद याला हलवून घेऊया आणि 3-4 मिनिटे चांगलं उकळवून घेऊया. 3-4 मिनिट झालेले आहेत. बॉल वरती तरंगायला लागलेले आहेत आणि छान शिजलेले आहेत. अगदी 3-4 मिनिटातच हे बॉल छान शिजतात. बघू शकता अगदी छान लुसलुशीत झालेले आहेत. आता यामध्ये साखर घालूया. मी इथे एक छोटी वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार घालू शकता. मी यामध्ये दूध पावडर सुद्धा घातलेली आहे. दूध पावडरला सुद्धा थोडीशी गोडी असते आणि साबुदाण्याच्या पिठाच्या गोळ्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे. आता आणखीन 2 मिनिटे उकळवून घेऊया. आणि आता यामध्ये थोडेसे बदामाचे तुकडे, थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडे पिस्त्याचे तुकडे घालूया. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला अगदी शाही खीर बनवायची असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालेल. आता 2 मिनिटं आपण हे उकळून घेऊया. 2 मिनिट चांगलं उकळवून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी रबडीप्रमाणे याला रबडीचं टेक्स्चर आलेलं आहे आणि हे बॉल सुद्धा छान मऊसूत शिजलेले आहेत. बघा अगदी रबडीप्रमाणे हे बॉल तयार झालेले आहेत आणि बघू शकता साबुदाण्याची छान उपवासाची रबडी तयार झालेली आहे. अगदी झटपट होते आणि खायला तर खूपच छान लागते. तुम्ही साबुदाण्याची रबडी गरम किंवा गारही खाऊ शकता. फक्त फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण हे साबुदाण्याचे गोळे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कडक होतात. त्यामुळे बाहेर नॉर्मल टेम्परेचरला गार करून तुम्ही ही रबडी खाऊ शकता. आता ही रबडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.